कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या स्कूल ठीक करो या अभियानाचा मोठा दणका हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळतोय। भरदिवसा शाळेत दारू पिऊन झोपणाऱ्या लिंबाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले। विशेष म्हणजे अभिजित दिपके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ते हिंगोलीमध्ये पोहोचण्यापूर्वीच प्रशासनाने ही कारवाई केली आहे। मात्र कारवाई होऊ नये, शाळेला 4 शिक्षक मिळावेत या मागणीसाठी दिपके यांनी शाळेतच ठिय्या आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही अशी रोखठोक भूमिका घेत त्यांनी तिथेच आंदोलन केलं। त्यांच्या या आंदोलनालाही यश आलंय। शिक्षण विभागाच्या लेखी आश्वासनानंतर अभिजित दिपकेंनी त्यांचं आंदोलन मागे घेतलंय। 10 दिवसात शाळेला 4था शिक्षक दिला जाईल असं आश्वासनही आता देण्यात आलंय। 2 मागण्या होत्या। एक मागणी ही होती की जो प्रिन्सिपल दारू पिऊन याचा त्याला सस्पेंड करण्यात यावं। ते सस्पेन्शन आधीच आलं होतं, आज सकाळीच जेव्हा आम्ही बसलो होतो तेव्हा झालं होतं। दुसरी मागणी ही होती की 2 नाही 4 शिक्षक असले पाहिजे। गावकऱ्यांनी सांगितलं होतं इथे 4 शिक्षक असले पाहिजे। तर आता लगेच त्यांनी नोटिफिकेशन पाठवले आम्हाला ऑफिशियल लेटर हेडवर की 3रा शिक्षक आज संध्याकाळपर्यंत अपॉइंट होईल आणि 4था शिक्षक एक 10-15 दिवसात ते अपॉइंट करतील। तो आता त्यांना हायर करावं लागेल किंवा बघावं लागेल, शिक्षकांची कमी येते असं सांगितलं। तर गावकऱ्यांचं म्हणणं की 10-15 दिवस आपण देऊयात, तर ते अपॉइंट करतील आणि जर नाही अपॉइंट केलं त्यांनी 10-15 दिवसात आम्ही पुन्हा बसू।